श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जून महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये यशाची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थिती मजबूत होईल की काही अनपेक्षित खर्च वाढतील? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील का? कुटुंबातील वातावरण सुखद राहील की काही तणाव निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जून महिन्यात नशिबाची साथ सिंह राशीला कितपत लाभणार आहे? जाणून घेऊया सिंह राशीचे सविस्तर जूनचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीसाठी जून महिना आत्मविश्वास, धाडसी निर्णय आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे दिसून येईल. काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या बाजूने घडू लागतील आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल, पण तुमचा नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे नेईल. काही नवीन लोकांशी ओळखी वाढतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. या महिन्यात घेतलेले निर्णय पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरतील. भावनिकदृष्ट्या काही प्रसंग तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. मात्र तुमची सकारात्मक वृत्ती आणि धैर्य यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी व्हाल. एकंदरीत पाहता जून महिना सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची क्षमता दाखवण्याची उत्तम संधी देणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा आणि प्रतिष्ठा वाढवणारा राहील. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. काहींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे सहकारी तुमचा सल्ला घेतील. मात्र अहंकार किंवा रागामुळे कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे आवश्यक राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येईल. नवीन ग्राहक मिळतील आणि व्यवसायात वाढ दिसेल. काहींना नवीन शाखा सुरू करण्याची किंवा मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहार स्पष्ट ठेवावेत. महिन्याच्या शेवटी आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जून महिना तुलनेने चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना जुनी गुंतवणूक लाभ देईल. मात्र खर्चांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील काही महत्त्वाच्या कामांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. वाहन, घरदुरुस्ती किंवा प्रवास यावर खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक राहील. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावध राहा. कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना रोमॅन्टिक आणि आनंददायी राहील. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजांवर तोडगा निघेल आणि नात्यातील जवळीक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. मात्र नात्यांमध्ये अहंकार येऊ देऊ नका. संवाद साधताना संयम ठेवणे आवश्यक राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. काही कुटुंबीय कार्यक्रमांमुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल. महिन्याच्या शेवटी जोडीदारासोबत छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण या महिन्यात सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल. एखादी आनंदाची बातमी घरात उत्साह निर्माण करू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. काही वेळा लहान-सहान गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण तुमच्या समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकांवर स्पष्टपणे जाणवेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम राहील. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पोटाशी संबंधित त्रास काहींना जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. व्यायाम, योग आणि सकाळची चाल यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहील. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा दिसेल आणि मन अधिक शांत राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी जून महिना मेहनतीचा आणि स्पर्धात्मक राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित अभ्यास यामुळे यश निश्चित मिळेल. चुकीच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक राहील. महिलांसाठी विशेष. सिंह राशीच्या महिलांसाठी जून महिना आत्मविश्वास वाढवणारा राहील.
घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळण्यात तुम्हाला यश मिळेल. काही महिलांना नवीन कामाची किंवा व्यवसायाची संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. भावनिक निर्णय घेताना शांतपणे विचार करणे आवश्यक राहील. उपाय: दर रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा. श्री स्वामी समर्थांचा जप नियमित करा. गरजू व्यक्तींना गहू किंवा तांदूळ दान करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे शुभ राहील. एकूण सिंह राशीसाठी हा महिना आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यशाची संधी मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि जवळीक वाढेल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे राहील. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी व्हाल. एकंदरीत पाहता, जून महिना सिंह राशीसाठी नवीन आशा, प्रतिष्ठा आणि यश घेऊन येणारा ठरणार आहे. धन्यवाद.